कुत्र्याचा काय संबंध आला? तीनदा धमकी देतोय आम्हाला, तुम्ही कुठनं जाताय तीच मला बघायचंय, तुम्ही कुठनं जाताय तीच आम्हाला बघायचंय, रानात कुठनं येताना हा कुठनं जाताय? तीच बघायचंय. अरे ही ज्या वाटेने जातोय त्याच वाटेने आम्ही येणार आहे आणि जाणार आहे. आणि तुझ्या बाजी बी वाट नाही ना आमच्या बाजी बी वाट नाही. जातोय हे आमच्याच रानातनं आणि धमकी देतोय आम्हालाच. म्हणजे ही जी काय करेल त्याला आम्ही कुठलाही विरोध विरोध करायचं करायचा. नाही. हे जी स्वतःची पण नीतिमत्ता चांगली नाही. चांगली नाही. म्हणजे दुसऱ्याचं कशावरून चांगलं करेल, कधीच करणार नाही. त्याचं काल एक खटकलं मला बोलणं. त्याला काय वाटत होतं की जी रान त्याला विकलेलं आहे ती मामानेच विकलेलं आहे. त्याला माहित सुद्धा नव्हतं की ती रान कुणाचं आहे, कुणाचा हिस्सा आहे. ज्यावेळेस काल त्याला स्पष्टीकरण दिलं, सगळं काय असेल ते फोडून सांगितलं, त्यावेळेस त्याला माहिती झालं की ती रान कुणाचं आहे कुणाचं नाही. ती अगं काही एवढा बोळ्यान दूध पितोय, डॉक्टर डॉक्टर आहे. झालाय म्हणल्यावर शिक्षण काय असेल डॉक्टर आहे, अंगठा वरडून बाजूला होता सांगतोय का? आम्ही आमचा विसा ती नाही. तर तीनदा मला एकच म्हणायचं, तुमच्या सासऱ्यानं मला अंगठा दिला नाही. तुम्ही सांगा, आमचं रान असताना आम्ही त्याला अंगठा कशा पाहिजे देऊ? काय कारण आहे? त्यावेळेस मामांचा विचार चांगला होता. मामा म्हणायचं मला लिहिता वाचता येत नाही, ह्याला मी अंगठा कशा पाहिजे देऊ? माझं रान मला ऐकायचं नाही. ज्याला ऐकायचं होतं ती हिस्सा त्याने ऐकला. म्हणजे मामाच्या भावाचा हिस्सा जी होता ती मामाच्या भावांनी विसा ती ऐकून टाकला. आणि जे मामाचा आता विसा होता तुम्हाला मी ते सविस्तर तसंच सांगतो होता. बरं का, कालच्या व्हिडिओ मध्ये सांगता आलं नाही. ही आमच्या आजीची जमीन आहे. आजा वारल्यानंतर आमच्या वडिलाची बी नावं लागली नाही. कोणाचीच नाही ती हो, लावलीच नाही ती. एक 5-6 वर्ष अशीच गेली. मग त्या रानात कोण बी मालक व्हायला लागली. म्हणून परत शेवटी काय केलं, चुलता बी आमचा वारला होता. मग आमच्या वडिलांनं त्यांच्या पुतण्यानं या दोघांनी ती धावपळ करून काय केलं, वारस हक्क जेवढी माणसं होती तेवढ्या सगळीची नावं लावली. आणि सगळीची नावं लावून परत शेवटी त्यांची कमी करून ह्या दोघांची राहिली. कोणाची राहिली? एका हिश्यात राहिला आमचं वडील गजेंद्र लक्ष्मण कोळे, आणि एका हिश्यात वसंत लक्ष्मण कोळे राहायचं. ती त्यांचं काय झालं, ती मैत असल्यामुळं त्यांच्या 2 मुलांची आणि बायको अशी एका हिश्यात ती 3 वारस झाली. आणि त्यांची मुलगी एक अशी 4. मग त्या चौघांनी त्यांचा हिस्सा ऐकला ना, भलं 4 पैशाला ऐकू द्या, ऐकला. घेताना का ह्या माकडाच्या बापानं झोपे पिपीत घेतला होता का त्याचं डोळं त्यावेळेस फुटलं होतं की त्याला ती किती हिस्सा आहे, कुणीकडल्या दिशेनं आहे. त्यांनी काही आता भावाच्या वाटणे ते म्हणल्यावर भावानी हिस्सा उचलला असलेलं का नाही. आता काल आम्हाला एका ताईनं कमेंट केली होती की थोरल्याचा अधिकार घराचा हिस्सा उचलायचा आहे आणि धाकल्याचा अधिकार शेतीचा हिस्सा उचलायचा आहे. मग आमच्या बापाचा अधिकार आहे ना की कुणीकडे हिस्सा उचलायचा. आमच्या बापाने इकडं असा सरळ उभा हिस्सा उचलला, मागल्या साईडला रस्ताच आहे. आणि ती आम्हाला 3दा भ्या घालतोय, ती तुमच्या भावाचा हिस्सा मी घेतलाय, इकडे बी निघाय तुम्हाला वाट नाही. आणि आमच्या हिस्साच्या वर आहे ती बी अर्धा एकर हेनं घेतलंय, काय 10 गुंठा असू द्या. तुम्ही वर कुठनं जाताय नेतो एवढा मोठा तिथं रस्ता आहे, 10 फुटाचा रोड आहे माग, ते कोणाचा बी असू द्या. रस्त्यानं जायला न्यायला बंधन कुणाचं नाही, अशी कुठल्या कायद्यात तरतूद नाही. आता तर शासनाने नियम नवीन आणलाय, ज्याला रस्ता नाही शेतीला जाय त्याला बांधावरनं रस्ता काढून देते. बांधावरून द्यायची गरज नाही, तिथं 10 फुटाचा रस्ताच आहे. आणि हे कुत्रा आम्हाला 3दा तीच भ्या घालतोय. तर ह्याला फक्त एकच आम्हाला सांगायचं आहे, तू ज्याचा घेतलाय त्याच्याकडून तुझी दिशा दाखवून घे ना. त्यानं तुला विकताना किंवा घेताना सांगितलं नाही मी बाबा ह्या साईडचं आहे, ह्या साईडचं तू पिकवून खा, इकडल्या साईडचं त्यांचं आहे. मग तू दुसऱ्याचं कशाला फुकाट खातोय रे माकडा? लागा तुला काय खाऊनच्या खाऊन त्याच्या खाली माती कमी पडायला लागली. एवढं वाईट बोललो आम्ही काल, एवढं तर आम्हालाच म्हणतोय तुम्ही माझ्यापाशी वाटावाटा करून तुम्हाला काय मिळणार आहे? मग ह्यानं जे काय आम्हाला त्रास दिलाय, जे काही बोललाय दुसऱ्यांपाशी असो, काय वकिलापासून जाऊन जे ह्यानं केलं काय असेल ते, आम्हाला किती त्रास झाला असेल, आम्ही किती टेन्शन मध्ये जगलो असेल, ह्याचा त्यानं विचार केला का? आमचंच पिकवून शिना आमच्यावर दांडगावा करतोय, आमची माती उचलून शिना बांध फोडून शिना त्याच्या रानात माती टाकतोय. मग हे कुठला न्याय कसा तुम्हीच सांगा? बोलणाऱ्याचं तोंड दिसतंय, नाही जर बोललो तर मग ते काय करणार? ते आपल्या गळ्यात दाबून आपल्याला संपवून टाकणार आहे ते. अहो त्याचा एक काल बोलता बोलता एक येतो आला की तुम्ही कागदीपत्री दाखवा, हे सगळं माझंच आहे तुमचं काय नाही. मग 7 बाऱ्यावर आमची चौघाची नावं काही कुठनं आली काय? आबाळात नाही, आली वरनं का लागली? आबाळातनं पडले ती या. सगळं हा. जर तुझं आहे तर मग आमचं तिथं आहे का नाही? उतऱ्यावर नावं कशी यायची? गव्हाला अरे पाणी देऊ नको म्हणलं कागदपत्री तरी ज्यावेळेस देतोय. आम्ही तुला नीट दाखवायला चालू करेल ना, त्यावेळेस तुला हागाय मुताय जागा पुरायची नाही. आणि आता फोन करून शिना आधी गुढीत झालतं का नाही? आम्हाला हे काय करायचं नव्हतं, आधी गुढीत झालतं.
पण ह्यानं आम्हाला हे करायला लावलं. त्या वाटेवर जायला आम्हाला भाग केलं ह्या माणसानं. कुणालाही वाईट बोलताना आधी आपण विचार करतो 10 वेळा, त्याचा गुन्हा आहे का, त्याचं चुकलंय का. आम्ही एवढं येडं नाही तुला एवढं वाईट बोलायला. तू आमच्यावर एवढं केलंस त्यामुळे आम्हाला तुला बोलावं लागतं या. बोलावं म्हणजे तू निस्ताय मूर्ख माणूस आहे, मूर्ख. तुझ्या आई बापान तुझ्या कुठले काळीचे संस्कार केले आणि नाही. 3दा एक म्हणायचा माझा बाप काय दारू पितोय, माझ्या बापाने हे केलं. मग तुम्हीच सांगा, बापानं जर सगळं केलं असतं तर काल ही त्या रानात आबदला असता का. त्या रानाला पाणी देत होता, ती स्वतः होता काल तिथं, त्या गव्हाला पण अहो, पाणी त्या देत होता. बापलेकाची एकच आशा आहे की हे जसं बोळ्यात गावलं तसं ती तसं घाला. ह्यांचं बी बोळ्यात हम्म. घ्यायचं. यांचं कुठं? घेतलं 4 पैशाला, यांचं घ्यायचं 2 2 पैशाला. पैशाला. मग सगळ्या ह्याच्यावर गावात विचार बी करा कालवा तुम्ही. करतो ही की मी एवढं घेतलंय तेवढं मी त्यांना देतो, मग त्यांना इकायचं असलं द्या. अरे तुला फुकाट एकूच तर आमचा एक कोण तर तिघापाकी भाऊ तिथं जाऊन राहील की करल की. तू काय करतोय आम्हाला बघायचंच आहे ना. आमच्या बापाने आम्हाला त्या गावात शेती आहे, तिथं बी वडलोपंतीचीच आहे आणि इथं बी वडलोपंतीचीच आहे. बापानं आमच्या काही घेऊन ठेवलेलं नाही. आज्याजवळ तर तीच करून खातोय आणि बापाने तीच आम्हाला दिले. कुठनं मग ह्या जाताय? कुत्र्याचा काय संबंध आला. 3दा धमकी देतोय आम्हाला. तुम्ही कुठनं जाताय तीच मला बघायचंय. तुम्ही कुठनं जाताय तीच आम्हाला बघायचंय. रानात कुठनं येतात हा, कुठनं जात. तीच बघायचंय. अरे ही ज्या वाटाने जातोय त्याच वाटाने आम्ही येणार आहे आणि जाणार आहे. आणि तुझ्या बाजी बी वाट नाही ना आमच्या बाजी बी वाट नाही. जातोय हे आमच्याच रानातनं आणि धमकी देतोय आम्हालाच. म्हणजे ही जी काय करल त्याला आम्ही कुठलाही विरोध विरोध करायचा करायचा. नाही. ह्याला काय बोलायचं नाही. जसं ती करल तसं त्याला करू द्यायचं. ही शेती पिकवतोय, पिकवू द्या. जास्त पिकवत चाललाय तसंच कडेवर का नाही ना पिकवत, त्याला आम्ही काही बोलायचं नाही. रान आमचं आहे आणि काय बोलायचं नाही म्हणजे काय सुद्धा बोलायचं नाही त्याला. सगळं काय त्याला त्याच्या फुकट दिलं रानातली की जी लय काय घाण आहे माकडाला. ती रानातली घाण टाकू द्या. बरं माणूस मग ते पडी काय जाऊ द्या, माती तर उचलून नेत नाही. माणसाची मन, जुन्या माणसाची मन रानातनं जरी गेलं तर त्या रानातली माती तर उचलून नेत नाही. जाऊ द्या, अशी पहिली माणसं होती. पण आताची माणसं कशी येते, रानातनं पण जाते ती आणि जीसीपी लावून शिना रानातली माती उचलून शिना त्यांच्या रानात टाकते ती. बांध तर कुठे ठेवलाच नाही. बांधावर तर एक काहीच ठेवलं नाही. बांधावर त्यानं चांगल्या 5-6 काकऱ्या, एक सारा काढल्याने काढलाय. एक सारा बांध म्हणून ठेवला नाही. मग ह्याला कुठल्या शब्दात गोड बोलायचं सांगा तुम्ही. याला गोड बोलायचं नाही. हे आता म्हणतो का नाही नियमानं ज्यावेळेस आम्ही नियमानं जाईल का नाही, तू जे कोणी घेतलंय त्यांना बी ती महाग पडणार आहे. तुला तर 100% महाग पडणारच आहे. आणि कुणीकडे कसं जरी केलं तर आमचं सोपं होणार आहे. आज तू जी वाय तिसा केलाय त्याला तुला वाट काढायला सांगली, तू वाट काढली आणि उद्या आम्हाला ती उचलू वाटला तर आम्ही ती घेणार आहे का. तर तुला दिशा दाखवली नाही तर आमची गरज नाही तुला दिशा दाखवून द्यायची. इसं उचलायचा अधिकार आमचा आहे. तुला कोणी कशी इकली असेल त्यानं आम्हाला घेणं देणं नाही. पण ज्यावेळेस आम्ही आमच्या काय म्हणते ती की इज्जतीला ठेस लागल्यावर आणि एका पायावर ज्यावेळेस आम्ही उभा राहील का नाही ती भाऊ, त्यावेळेस तुला पळता बाई थोडी करणार आहे. आणि अक्षरशः त्या दिवशी तुला नाही जर त्याची आठव करून देणार की यांना मी बिना कामाचं डवचलं. आम्ही शांत आहे तोपर्यंत आहे, संयम आहे आमच्या तोपर्यंत आहे. ज्या दिवशी आमचा संयम तुटला ना त्या दिवशी तुझं तिथनं पुरं 12 वाजायचं चालूच ती झाली. म्हणलाय काल गव्हाला पाणी देणार नाही. आता एवढंच बघायचं. आता 2-3 दिवसाला आपण हेलपाट घालणारच आहे. आपण काय झालंय, कुठं नको वैरवाद म्हणून शिना आपण गप बसत होतो. पण आजकाल गप बसण्याचा काळ नाही. जी गप बसल ती मेल्याशिवाय राहत नाही. त्याला मरावंच लागणार आहे फास घेऊन शिना, जी गप बसल त्याला. त्यामुळं आपण 2 ते 3 दिवसाला हेलपाटही घालावं लागणार आहे. आणि काय करतोय काय नाही, ह्याची हालचाल काय नाही, ही काय असेल ती सगळं आपल्याला पण आज मी कळतंय. मित्रांनो रानातच आलोय, रानातच बसलोय. पण हे रान आपलं नाही. सावलीला आपलं दुसऱ्या रानात शेतात बसलोय. आपलं रान पुढं राहतंय, त्यात झाडं झुडपं आहे, ते काटाडे आहेत, त्या सगळी घाणच आहे हो. बघू म्हणलं हे काय करतोय. कालच म्हणत होता बापाला या, आईला या, भावकी मित्र कोण बरेच सुद्धा आलं जणांना फोन नाही. केलं होतं या म्हणून. कोण सुद्धा तिथं आलं नाही, कारण की ह्याची चूक आहे. उत्तराधिकाला असा आहा. वाकडा शेपूट करून कुठला आला कोण नाही. नाही, कोण त्याचा स्वतःचा काही बाप सुद्धा आला माकूड नाही, करायचंय. आई आली नाही, कोण सुद्धा नाही. फक्त का- फोन करून काय करते हा. ते काय नाही घरनच ती विचारायचा पांगुळ गाडा. अरे काय एवढा तुझ्या माणसं. दम होता तर काय, हा? काल बी आहे आज बी राहणार आहे. ये ना, ये समोर बोल. आणि आम्ही एखादं गिराईक पाठवलं आज आमचं शेत आहे काय काढलंय म्हणून, तर ती माकूड काय म्हणतो ह्या शेताला वाट नाही तुम्ही काय म्हणून घ्या. मग काल अजून एक म्हणला, ह्या धोंडवाडी गावात बाहेरचा येऊन तो रान घेणार नाही, इथलाच गावातला आहे. कोण घेणार आहे ती मला माहित आहे. ती कसा घेतोय ती पण मी बघतो. म्हणजे ह्याची पावर बघा किती आहे. कसा घेतोय ती बघतो.
म्हणजे अरे खरेदी झालेली बी तुला माहित ती व्हायची नाही. स्वतःची मुरी आणि ती पुढचं तुम्हाला माहित आहे त्याची चूर